नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी पद्धतीने सुक्कं आणि तांबडा रस्सा। चला तर मग आपण मसाला करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे तीळ, धणे, जिरं, लवंग, वेलदोडा, दालचिनी आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे सर्व बारीक करून याची आपण एकदम बारीक पूड करून घेणार आहे। ओल्या मसाल्यासाठी आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण कांदा भाजायला घेऊया। कांदा, मिरची हे आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे। झाल्यावरती यात टोमॅटो एक चिरून घालायचा आहे। हे पण या मसाल्यामध्ये घालून आपण मिक्सर मधून फिरवून घेऊन एकदम याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। आपला मसाला तयार आहे। आता आपण चिकन शिजायला घालूया। पातेलं घेतले मी, त्यात तेल घालते, बारीक चिरलेला एक कांदा भाजून झाला की त्यात थोडं हिंग आणि हळद घालते मी। आता यात आपण चिकनचे पीसेस घालूयात। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मग यात आपण शिजायला घालायचं आहे। त्याच्यासोबतच कसुरी मेथी थोडी घातलेली आहे चवीसाठी मी, याने चव छान येते। सगळं मिक्स करून घेऊयात। मिक्स झालेलं आहे। आता यात 1 चमचा मी दही घातलेला आहे आणि त्याच्यासोबतच मीठ घालायचं आहे। आपलं हे जे सुरुवातीला आपण जे शिजवून घेणार आहे चिकन, ते मिठावरती शिजतं आणि मिठामुळे चिकनला पाणी सुटतं। यात मी मॅगीचा नॉनव्हेजचा मसाला घातलेला आहे। छान मिक्स करून घेऊयात। आणि झाकून ठेवायचं आहे। वरती ताटावरती आपण पाणी ठेवणार आहे। चिकन मध्ये लगेच पाणी नाही घालायचंय। हे वाफेवरती शिजतं, मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि शिजून झाल्यावरती आपण ताटातलं पाणी त्यात ओतणार आहे। आता सुक्कं करण्यासाठी तेल घेतलंय, त्यात 2 थोडे उभे चिरून कांदे घालायचे। कांदे भाजले की आपला कांदा, लसूण, कोल्हापुरी चटणी घालायची आहे। तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते घालू शकता। त्याच्यात बारीक केलेलं खोबरं घालते मी आणि 2 चमचे दही घालायचं। गुळाचा खडा, ह्याच्यामुळे खूप वेगळी चव येते। छान सगळं मिक्स करून घेऊयात। चटणीचा कच्चापणा घालवूयात आणि मग ह्याच्यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला किंवा वाटण आहे ते घालूयात। हे छान सगळं परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता याला थोडं तेल सुटतंय, म्हणजे मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे। आता यात आपण शिजलेलं चिकन घालूया। चिकन घालून सगळं मिक्स करून घेऊयात। चिकन मध्ये मीठ असल्यामुळे वरून मी मीठ घालत नाही आहे। मसाल्यात तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घालू शकता। आपलं सुक्कं आता तयार आहे। झाकून ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। आता हा आपण स्टॉक काढलेला आहे, तर त्याच्यातलंच मी वरचा तवंग
दुसऱ्या भांड्यात काढून घेते. यात आपण मसाला शिजवून रश्श्यासाठी वापरणार आहोत. यात मी कांदा लसूण चटणी म्हणजेच आपलं कोल्हापुरी तिखट घालत आहे. ते छान उकळी येईपर्यंत हलवायचं आहे. उकळी आलेली आहे. यात आता आपण मसाला घालूयात आपला. एकजीव करून घेऊयात छान. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. रश्श्यासाठी मी काय करते, खोबरं असतं आपलं जे ते बारीक करून घ्यायचं आणि त्यात पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊन त्याचं दूध काढायचं आणि ते या रश्श्यामध्ये घालायचं आणि खूप क्रीमी फ्लेवर येतो रश्श्याला आपल्या. त्याच्यासोबतच इथं मी मॅगीचे असे मॅजिक क्यूब्स मिळतात नॉनव्हेजचे, ते घालणार आहे. आता यात आपला स्टॉक थोडासा घालून थोडंसं मसाला आणि चटणी शिजून द्यायची आहे आणि मग हे मिश्रण आपण आपल्या रश्श्यामध्ये घालायचं आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करूयात. चटणी आणि मसाला शिजवून घेतला आणि मग स्टॉक मध्ये ओतला की रश्श्याला वेगळा फ्लेवर येतो. याला आता खळखळून उकळी आणायची आहे आणि आपला रस्सा तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. आणि आपली कोल्हापुरी पद्धतीची चिकन थाळी तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.